Gentlemen, please be seated. Major Ajay Puri, please start the work of this court-martial. Sir. दहा जूनला जवान रामचंद्र गार्ड ड्युटीवर होता. रात्री 9 वाजता कॅप्टन मोहन वर्मा आणि कॅप्टन कपूर मोटरसायकलवरून गार्ड चौकी जवळून जात असताना रामचंद्र याने सरकारी रायफलमधून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. कॅप्टन मोहन वर्मा तिथल्या तिथे मरण पावले. कॅप्टन कपूर यांना ताबडतोब मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेऊन ऑपरेशन केलं नसतं तर कॅप्टन कपूर देखील वाचले नसते. कॅप्टन कपूर गंभीररित्या जखमी झाले. कॅप्टन कपूर वाचले कारण गोळी त्यांच्या डाव्या खांद्याजवळ लागलेली होती. डॉक्टरांच्या रिपोर्ट प्रमाणे गोळी जर 2 इंच खाली म्हणजे हृदयाजवळ लागली असती तर कॅप्टन कपूर देखील वाचले नसते. याचाच अर्थ असा की रामचंद्र याने या दोघांची ठरवून हत्या केली. जाणून बुजून आणि पूर्ण शुद्धीत असताना हत्या करण्याचा गुन्हा केला. म्हणून इंडियन आर्मी ऍक्ट 69 आणि इंडियन पिनल कोड 302 कलमान्वये जवान रामचंद्र याच्यावर कोर्ट मार्शल करण्यात येत आहे. जवान रामचंद्र, तुमच्यातून गुन्हा घडलाय तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही गुन्हा कबूल करताय? गिल्टी और नॉट गिल्टी? सर पण ओके ओके जवान रामचंद्र बसा खाली. मेजर पुरी, please call your first witness. Sir. Yes, Captain Rai, what is your problem? सर, साक्षीदाराला बोलवण्याआधी मला काही सांगायचंय. या खटल्याचं कामकाज अजून सुरूही झालं नाही आणि तुमच्या हरकती सुरू. ओके, काय सांगायचंय? मेजर पुरी दोनदा जवान रामचंद्र म्हणाले. काय म्हणायला हवंय? जवान रामचंद्र नाही तर सवार रामचंद्र म्हणायला पाहिजे. व्हॉट द हेल डू यू मीन? रामचंद्र सैन्यात जवान आहे ना, मग त्याला जवान म्हटलं काय आणि सवार म्हटलं काय? काय फरक पडतो? फरक पडतो सुद्धा आणि फरक पडत नाही सुद्धा. सर, आपण इन्फंट्रीचे कर्नल आहात, मग आपल्याला मी मेडिकलचा कर्नल म्हणून हाक मारली तर चालेल का? रामचंद्र बख्तरबंद रेजिमेंटचा आहे आणि बख्तरबंद रेजिमेंट वाल्याला सवार म्हणतात, जवान नाही. कॅप्टन रॉय, तुमचं बरोबर आहे. मेजर पुरी यांनी सवार रामचंद्र असंच म्हणायला हवं. मला वाटतं की बचाव पक्षाचे वकील तांत्रिक कारणावरून हा कोर्ट मार्शलचा निर्णय रद्द करण्याच्या विचारात आहे असं दिसतं. सर, आपल्यासारख्या ज्येष्ठ अधिकाऱ्याला इथं सल्लागार जज म्हणून पाठवलं. आपण असताना तांत्रिक चुका होतीलच कशा? जीवन आणि मृत्यूचे निर्णय तांत्रिक चुकांवर नाही तर सत्यावर अवलंबून असतात आणि सत्य स्वतःच बोलकं असतं. खोट्याच्या नागमुडी गल्ल्यांमध्ये सुद्धा ते वाट चुकत नाही. सर, कॅप्टन राय, या खटल्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच फक्त इथे बोला. कॅप्टन राय आणि बाकीचे सगळे नीट कान देऊन ऐका. हे कोर्ट मार्शल आहे, सिनेमा नाही. फालतू गोष्टी विचारून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. इज दॅट अंडरस्टूड? सर, या कोर्ट मार्शलचा प्रिसाइडिंग ऑफिसर सूरत सिंह आहे, कर्नल सूरत सिंह. बेअर दॅट इन माइंड. सर, पण सल्लागार जजना सुद्धा माझा हरकतीचा मुद्दा योग्य वाटला. ते सुद्धा म्हणाले की सवार रामचंद्र म्हणायला पाहिजे. मला दुःख या गोष्टीचं होतोय सर की योग्य ठिकाणी हरकत घ्यायला सुद्धा आपण वेळ फुकट घालवणं समजता. नाही, आपल्याला हवा असल्यास
माझ्याऐवजी दुसरा कुठल्याही अधिकाऱ्याला बचाव पक्षाचा वकील म्हणून उभा करा. मी दिल्लीला परत जातो. तुम्ही मला धमक्या देऊ नका. रामचंद्रनं खून केला ही गोष्ट सगळ्या जगाला माहिती आहे. पेपरमध्ये सुद्धा छापून आलेलं आहे. रामचंद्रनं आपला गुन्हा सुद्धा कबूल केलेला आहे. या कोर्टामध्ये मी, तुम्ही, इथं बसलेले सगळे लोक, सगळ्यांना माहिती आहे रामचंद्र खून केलाय. ट्रायल रामचंद्रचीच आहे ना, मग त्याला जवान म्हटलं काय, सवार म्हटलं काय, काय फरक पडतो? खटला सुनावणीला येण्याआधीच आपण निर्णय घेऊन टाकलाय की खुनी कोण आहे. मग हे कोर्ट मार्शल कशासाठी? या कोर्टाची गरजच काय? कारण कोर्टानं आधीच निर्णय घेऊन टाकलाय. पेपरात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या समजण्याचं काही कारण नाही सर. छापील शब्दांना खोटं बोलण्याची सवय असते. कॅप्टन रॉय बसा तुम्ही, बसा. सर मेजर पुरी, तुमचा पहिला साक्षीदार बोलवा. या खटल्याचे पहिले साक्षीदार आहेत या रेजिमेंटचे सुभेदार बलवान सिंह. सुभेदार बलवान सिंह. ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. सुभेदार सर, 10 जूनच्या रात्री 9 वाजता तुम्ही कुठे होता? आपल्या रेजिमेंटच्या गार्ड हाऊस जवळ होतो. तुम्ही तिथे काय करत होता? नाईट ड्युटीवर होता? नाही सर, मग? ड्युटीवर नव्हतो. त्या दिवशी लाईट्स गेलेले होते. माझी क्वार्टर गार्ड रूम जवळ आहे. खूप उकडत होतं म्हणून मी आणि हवालदार राजसिंग जवळच्या मैदानात भटकत होतो. त्या रात्री गार्ड ड्युटीवर कोण होता? सवार रामचंद्र. तुम्ही तिथं काय पाहिलं? लाईट्स गेलेले होते त्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं. एक मोटरसायकल. दिसत नव्हतं? तुम्ही चष्मा लावला नसेल. सर, मी चष्मा लावत नाही. माझी नजर चांगली आहे. तुम्हीच तर आता म्हणाला की स्पष्ट काहीही दिसत नव्हतं म्हणून. लाईट्स गेलेले होते. लाईट्स गेले म्हणून काय झालं? 10 जूनला पौर्णिमा होती आणि गार्ड चौकीपासून तुम्ही केवळ 100 मीटर अंतरावरती होता आणि पौर्णिमेच्या रात्री 400-500 मीटर पर्यंतचा अगदी सहज दिसू शकतं. बरं, ते जाऊ द्या. आता मला सांगा, त्या रात्री तुम्ही जी मोटरसायकल पाहिली तिच्यावर किती जण बसलेले होते? 2. त्यांनी हेल्मेट घातलं होतं? नाही. मग तुम्ही त्या दोघांना अगदी निश्चित ओळखलं असेल, नाही का? होय. कॅप्टन वर्मा मोटरसायकल चालवत होते आणि कॅप्टन कपूर त्यांच्या मागे बसले होते. वा, इतक्या दूरून तुम्ही त्या मोटरसायकल स्वारांना ओळखलं, तर मग त्या रात्री गार्ड ड्युटीवर असणाऱ्या रामचंद्रला तुम्ही निश्चितच ओळखलं असेल, नाही का? होय सर. नंतर काय झालं? मोटरसायकल जेव्हा गार्ड हाऊस जवळ आली हं? तेव्हा रामचंद्रने गोळ्या झाडल्या. पहिली गोळी कॅप्टन वर्मा यांना लागली. मोटरसायकल जमिनीवर पडत असताना रामचंद्रने दुसरी गोळी झाडली. पुढे पुढे काय झालं? दुसरी गोळी कॅप्टन कपूर यांच्या खांद्याला लागली. रामचंद्र धावला. त्याने पुन्हा रायफल उचलून गोळी घालण्याचा प्रयत्न केला, पण मी आणि हवालदार राजसिंग यांनी रामचंद्रला पाठीमागून धरलं होतं. तुम्ही जेव्हा रामचंद्रला पाठीमागून धरलं तेव्हा बंदूक कुणाकडे रोखलेली होती? कॅप्टन कपूरांकडे रोखलेली होती. याचाच अर्थ असा की तुम्ही जर रामचंद्रला मागून धरलं नसतं तर त्याने कॅप्टन कपूरला देखील गोळी घातली असती. जी सर. नंतर बंदुकीचा आवाज ऐकून बरेचसे जवान बॅरेक्स मधून बाहेर आले. हं. रामचंद्र जोरजोरात ओरडत होता, मला सोडा, मला गोळी घालू द्या, मला या कॅप्टनला गोळी घालायची आहे.
पण तोपर्यंत आम्ही त्याच्या हातातून रायफल हिसकावून घेतली होती. 4-5 जवानांनी रामचंद्रला कसं बसं धरून ठेवलं होतं. त्या रात्री त्याच्या अंगात एवढी ताकद कुठून आली होती कुणास ठाऊक. मला आणखी काहीही विचारायचं नाही. कॅप्टन रॉय, तुम्ही साक्षीदाराला प्रश्न विचारू शकता. सुभेदार, सर, तुम्ही रामचंद्रला किती वर्षापासून ओळखता? गेल्या 3 वर्षांपासून सर. त्याची पोस्टिंग आमच्या रेजिमेंटलाच झालेली होती. या 3 वर्षांमध्ये रामचंद्रचं कोणाशी भांडण मारामारी झालीये? त्याची तक्रार तुमच्याकडे कोणी केलीये? नाही सर, भांडण कसलं. तो कुणाशी फारसं बोलत सुद्धा नाही. एकदम गरीब माणूस आहे सर. सुभेदार, तुम्ही किंवा कुठल्याही अधिकाऱ्यानं त्याला जर ड्युटी दिली असता त्याच्यात त्यांनी निष्काळजीपणा कामचुकारपणा केलाय? नाही सर, तो नेहमीच आपली ड्युटी व्यवस्थित करायचा. त्याच्याबद्दल कुणीही कधीही तक्रार केलेली नाहीये. बर. कॅप्टन मोहन वर्मा जे आता हयात नाहीये, किंवा कॅप्टन कपूर यांनी कधी तक्रार केली, त्याच्यावर ऍक्शन घेतलीये, त्याला शिक्षा दिली? नाही सर. मग त्यानं कॅप्टन मोहन वर्मावर गोळी का झाडली? वाय? त्याने कॅप्टन कपूरवर गोळी का झाडली? ते मी कसं सांगणार साहेब. मी जेवढं पाहिलं तेवढं सांगितलं. सुभेदार, आपल्याला जे दिसतं ते सगळं सत्य असतं असं नाही. सत्याचा आपण एक अंश बघतो आणि त्याला पूर्ण सत्य समजण्याची घोडचूक करतो. आणि आपल्याला जे दिसतं ते सगळं खरं असणं आवश्यकच असतं असं नाही. नाही सर, आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते खरंच असतं. अच्छा. सुभेदार, मला एक सांगा, ज्या जागेवर तुम्ही उभे आहात ती जागा हलते फिरते? नाही. ही कोर्टरूम हलतीये फिरतीये? नाही. पण आत्ताच तर तुम्ही सांगितलं ना, आत्ताच, की आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते सगळं सत्य असतं. पण आता जे तुमच्या डोळ्यांना दिसतंय ते सगळं खोट आहे. अहो, पृथ्वी सतत फिरत असते, माहितीये ना? हो. माहितीये ना? हो. पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते. आता ही गोष्ट जर तुमच्या डोळ्यांना दिसत नसेल तर ती खोटी आहे का? पण पृथ्वीच्या फिरण्याचा या खटल्याशी संबंध काय? सर, कॅप्टन रॉय साक्षीदाराला जाणून बुजून गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतायत. या खटल्याशी संबंधित असेच प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार आहे. मेजर पुरी इज राईट कॅप्टन राय. तुमच्या या प्रश्नाचा या खटल्याशी काय संबंध आहे? मला मी आधीच वॉर्न केलं होतं की कोर्टाचा वेळ वाया घालवू नका म्हणून. खरंय सर, अगदी खरंय सर. वेळेला किंमत असते. कुणा एकाच्या जीवनापेक्षाही वेळ अधिक किमती असतो. कोर्टाला वाटणारी चिंता खरी आहे सर. कुणी फाशी गेला तरी परवा नाही, पण वेळ फुकट जाता कामा नाही. सर, वेळ आणि सत्य नेहमी विरोधी दिशेनं चालत असतात. सत्याचा निर्णय नेहमी भविष्य काळात होत असतो. ट्रुथ इज ऑलवेज द चाइल्ड ऑफ फ्युचर. मी हेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय की डोळ्यांना दिसून समजणे इतकं सत्य कधीच सोपं असू शकत नाही. कॅप्टन रॉय, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का? सर, सुभेदार, ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्रीचा गुप्त संकेत शब्द काय? काय 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 होता सर? पासवर्ड काय होता? कॅप्टन रॉय,
अहो इतकं कठीण मराठी बोलू नका की ज्याचा अर्थ इंग्रजीत सांगावा लागेल. हा तर पासवर्ड काय होता? आठवत नाहीये सर. परवानगी असेल तर रेजिमेंट क्लार्कला विचारून घेऊ. काहीच हरकत नथिंग रॉंग. कारण काय की प्रत्येक रात्री पासवर्ड बदलत असतो आणि इतक्या महिन्यापूर्वीचा पासवर्ड तुम्ही विसरणं सहज शक्य आहे सुभेदार. मी सांगतो तो पासवर्ड काय होता. पौर्णिमेच्या रात्रीचा पासवर्ड होता कालाच्या. आता हवं तर रेजिमेंट क्लार्कना विचारा. ओके, त्या रात्रीचा पासवर्ड काला चांदा होता. सुभेदार, त्या रात्री काय काय झालं ते सगळं तुमच्या लक्षात असायला हवंय. ओके कॅप्टन रॉय, कंटिन्यू. सर, सुभेदार, त्या रात्री इतक्या लांबून त्या 2 मोटरसायकलवर बसलेल्या अधिकाऱ्यांना तुम्ही ओळखलं, राईट? राईट. याचाच अर्थ असा की इतक्या जवळून रामचंद्रना त्यांनी ओळखलंच असणार. सर मी तेच तर सांगत होतो. हेच खरंय, हेच खरंय. आपण खरं बोलण्याची शपथ घेतली. मग कुणी अधिकारी ओळखीचा जर आला तर त्याला पासवर्ड विचारू नये हे सांगितलं होतं का? ते मी कोण सांगणार सर. रूल इज रूल. गार्ड हा थांबवणारच, पासवर्ड विचारणारच. 20 वर्ष सर्व्हिस झाली सर माझी आणि एवढी साधी गोष्ट मला माहिती नाहीये असं वाटलं का तुम्हाला? माहिती, तुम्हाला माहिती आहे आणि मला हेही माहितीये की अशी चुकीची गोष्ट तुम्ही करायला सांगणार नाही. मग रामचंद्रनं त्या अधिकाऱ्याला थांबवलं, कोण आहे म्हणून विचारलं का? सर मी माझ्या डोळ्यांनी स्पष्टपणे बघितलंय. रामचंद्र आवाज ऐकला जातो, पाहिला जात नाही. रामचंद्र म्हटलं का थांब, कोण आहे? मी कसं सांगणार सर, मी ऐकलंच म्हणजे तुम्ही जे ऐकलं नाही ते बोललं गेलंच नाही असं तुम्हाला म्हणायचं का? या 15 ऑगस्टला दिल्लीला होतात का? दिल्लीला नाही. का नाही. भारताचे पंतप्रधान म्हणाले की भारताकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्याची गय केली जाणार नाही. आता हे तुम्ही ऐकलेलं नाहीये कारण तुम्ही दिल्लीत नव्हता. याचाच अर्थ असा होतो का की पंतप्रधान आपल्या भाषणात हे वाक्यच म्हणाले नाही? कारण ते तुम्ही ऐकलेलं नाही. सर मी स्पष्टपणे बघितलंय. मोटरसायकल. हो, आवाज ऐकला जातो, बघितला जात नाही. तुम्ही 500 मीटर अंतरावर होतात, मोटरसायकल चालू होती. मोटरसायकलच्या आवाजात इतक्या लांबून रामचंद्रचा आवाज तुम्हाला ऐकू जाणं शक्यच नाही. सर मी 100 मीटर अंतरावर. त्या मेजर पुरीनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं. अंतर मोजलं का टेप लावून? नाही, मी मोजले. तुम्ही 510 मीटर अंतरावर होतात सुभेदार आणि इतक्या लांबून रामचंद्रचा शब्द तुम्हाला ऐकू जाणं शक्यच नाही. अजिबात शक्य नाही. कॅप्टन विकास रॉय, तुम्ही साक्षीदाराला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहात. एक प्रश्न फक्त एकदाच विचारला जाऊ शकतो. रामचंद्रने त्या दोन्ही मोटरसायकल स्वारांना ओळखलेले हे त्यांनी मान्य केलेले आहे. मग रामचंद्रने त्यांना अडवून कोण आहे विचारण्याचा काय संबंध आहे? संबंध आहे मेजर पुरी, संबंध आहे. काय हो, मी प्रश्न विचारत असताना मला अडवणारे तुम्ही कोण? तो हक्क फक्त प्रिसाइडिंग ऑफिसरला आहे, तुम्हाला नाही. कॅप्टन विकास रॉय, तुम्ही जाणून बुजून वाकडे प्रश्न विचारता आहात. अहो, जे घडलंच नाहीये ते विचारण्यात काय अर्थ आहे? आणि रामचंद्रनी त्यांना थांबायला सांगितलेलं आहे, हे तरी कुठे अजून सिद्ध झालेलं आहे. मग साक्षीदार हे सांगू तरी कसं शकणार आहे? तेच तर म्हणतो, त्यानं जे ऐकलं नाही ते तो कसं सांगणार? माझी कोर्टाला विनंती आहे सर की आज रात्री 9 वाजता घटनास्थळी जायचं. जजनं सुभेदार जिथं उभे होते तिथं उभं राहायचं.
गार्ड हाऊस जवळ कुणीतरी मोटरसायकल चालू करेल आणि गार्ड हाऊस वरून कुणीतरी गार्डवाला विचारेल कोण आहे. मग आवाज ऐकू आला की नाही हे सिद्ध होईल. आणि त्यांनी विचारलं होतं असं जर सिद्ध झालं तर त्यातनं तुम्ही काय सिद्ध करणार? रामचंद्रानं गोळी झाडली नाही हे, त्यानं खून केला नाही हे सिद्ध करणारा मी कोण? त्यानं स्वतःच कबूल केलंय की त्यांनी गोळी झाडली. पण कोर्टाला सैन्याच्या शिस्तीची आठवण करून देणं मी माझं कर्तव्य समजतो. गार्डनं थांबवल्यावर जर कुणी अधिकारी थांबला नाही तर गार्ड गोळी चालवू शकतो. ट्राय टू टीच मी द आर्मी लॉ. मी मला कायदा शिकवणार? सर हे बघा, या कोर्टामध्ये लपून छपून काही होत नाही. जे काय तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय ते सगळ्यांच्या समोर सांगा. ओके. हे बघा, जर रामचंद्रने आवाज दिल्यानंतर ऑफिसर्स थांबले नाही हे जर सिद्ध झालं तर गोळी घालणं हा त्याचा हक्क आहे. इट इज हिज ड्युटी टू ओपन फायर अँड किल. हा कायदा सगळ्यांना माहिती आहे, पण तो फक्त युद्ध काळातच लागू होतो. डोंट टॉक रबिश. युद्ध काळासाठी आणि शांततेसाठी काही वेगवेगळे कायदे नसतात. सर लॉ इज लॉ. वॉर ऑर नो वॉर. सर आपण घटनास्थळी जाता कामा नये सर. सर डिफेन्स कौन्सिल जाणून बुजून हा खटला भलत्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करताय. सर आता रामचंद्राने कबूल केले, त्यांनी मान्य केलंय की पूर्ण शुद्धीत त्याने हा खून केला. मग बाकी गोष्टींना इतकं महत्व देण्याची गरज काय सर? पण आपण घटनास्थळी का नाही जायचं? हे कोर्ट मार्शल सत्य जाणण्यासाठी होत आहे ना, सत्य लपवण्यासाठी नाही. हे काय नाही. आज रात्री हे कोर्ट घटनास्थळी जाणार, कोणत्याही परिस्थितीत जाणार. मग रामचंद्र निर्दोष सुटणार. कोणत्याही परिस्थितीत निर्दोषच. मिस्टर जज ॲडव्होकेट, या कोर्टानं रामचंद्राला फाशीची शिक्षा दिलेली आहे का? पण सर मला पण काय, या कोर्ट मार्शलचा प्रिसाइडिंग ऑफिसर कोण आहे? मी आहे का तुम्ही आहात? सॉरी सर. कॅप्टन राय, आज रात्री 9 वाजता हे कोर्ट घटनास्थळी जाईल. रामचंद्रनं पासवर्ड विचारला होता किंवा नाही याचा निर्णय तिथेच होईल. घटनास्थळी जाऊन कोर्टानं आपला वेळ फुकट घालवावा असं मला वाटत नाही. नाही, रामचंद्रला काही सांगायचं नाही, असं रामचंद्र आता बोलू शकत नाही, कारण साक्ष सुभेदाराची चालू आहे. सर त्या दिवशी मी कोणाला काहीच विचारलं नाही. काही न बोलताच मी बंदूक चालवली. The court may note this confession of Ramchandra. He opened fire without challenging. कॅप्टन, तुम्हाला वकील कोणी बनवलेला आहे? सिट डाऊन. सिट डाऊन. ओके, कंटिन्यू कॅप्टन. कॅप्टन कपूर, तुम्हाला रामचंद्रला फाशी द्यायची इतकी घाई का? नाही, तुमचा सुद्धा नंबर येणारच आहे साक्षीसाठी. सुभेदार, मला आता तुम्हाला काही विचारायचं. मी उगाच वाद घालत बसलो नाही का? नाही, रामचंद्रानं स्वतःच कबूल केलंय की त्यांनी त्या अधिकाऱ्याला काहीही विचारलेलं नाहीये. तुमचे डोळे आणि कान शाबूत आहे. सुभेदार, एक सल्ला देऊ. त्यानं खून का केला, त्यांनी गोळी का चालवली याचा विचार.
सत्य एखाद्या मांजरासारखं अंधाऱ्या कोपऱ्यात दडवून बसलेलं असतं. नीट पाहिलं, त्यावर विचार केला की मग नंतर पूर्ण सत्य आपल्याला समजतं. जाऊ शकतो. ओके, 5 मिनिटाचा ब्रेक. आपण सगळे बाहेर जाऊ शकतो. कॅप्टन राय, थांबा. कॅप्टन राय, व्हॉट आर यू अप टू? रामचंद्रला तुम्ही गुन्हा कबूल का करायला लावला? त्याच्या फाशीच्या दोराला तुम्ही स्वतःच्या हाताने गाठ मारली का? सर, कुठल्याही तांत्रिक कारणासाठी मी रामचंद्रचा बचाव करणार नाही सर. त्यानं स्वतःच कबूल केलंय, त्यांनी गोळी झाडली, त्यानं खून केला. प्रश्न हा आहे सर की त्यांनी गोळी का झाडली, त्यानं खून का केला. मी रामचंद्रला वाचवायला नाही आलो सर. त्याला कोणीही वाचू शकणार नाही. पण प्रयत्न तर करता येईल. सर, मी त्याच्या प्राणापेक्षा एक मौल्यवान चीज वाचवण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट? सत्य. ते सत्य जे माणसाच्या प्राणापेक्षाही अधिक मौल्यवान असतं. अहो, पण तुम्ही कोण आहात? वकील आहात की आणखी कोणी? आत्म्याचा शोध घेणारा, हंटर ऑफ द सोल. ओके कॅप्टन राज, यू मे गो. हा काही आपली भाषा बोलत नाही. आत्म्याचा शोध, हंटर ऑफ द सोल, याचा अर्थ काय होतो? सर, हा कॅप्टन रॉय ना, याच्यापासून जपून राहायला पाहिजे. हो, तो भाषेचा वापर हत्यारासारखा करतो सर, हत्यारासारखा. सर, मला वाटतं की आर्मी हेडक्वार्टर्सच्या लॉ डिपार्टमेंटने पूर्ण विचार करूनच याला ह्या कोर्ट मार्शलसाठी पाठवलं असणार. सर, स्वातंत्र्यानंतर पुढे जवानाने एका अधिकाऱ्याचा खून करावा ही घटना प्रथमच घडते. सर, तुम्हाला जनरल पुरीची केस आठवते सर? जनरल पुरीची? येस. जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्या कोर्ट मार्शल मध्ये हा कॅप्टन रॉय सरकारी वकील होता माझ्या विरुद्ध. हो, आणि त्याने जनरलला फितुरीची शिक्षा म्हणून जन्मठेप द्यायला लावली होती. तो नेहमी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या चक्रव्यूहातून कुणीच सुटू शकलेलं नाहीये. येस, ही इज हंटर ऑफ द सोल. पण मला एक सांगा, यावेळेस कॅप्टन रॉय हे बचाव पक्षाचे वकील म्हणून आले. हो, ते रामचंद्रचा बचाव कसा काय करू शकणार? अरे, रामचंद्रने ते स्वतःच कबूल केलंय की त्यांनी कोणालाही न विचारता गोळ्या झाडल्या. आता ते रामचंद्रचा बचाव कसा करणार हा प्रश्न नाहीये. आता ते कोणाला पोचवणार हा खरा प्रश्न आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे. कुठली? तो आपला थंडपणा कधीच सोडत नाही. तो नेहमी हसतमुख असतो. हसतमुख? हं. हसतमुख वाघ आहे तो, वाघ. झाडीत दबा धरून बसलेला वाघ. तो बघितला ना तुम्ही? हं.
शिकार टप्प्यात आली की कसा हसतो त्याला ठाऊक असत. त्याला ठाऊक असत की आता सावध सुटणार नाहीये म्हणून. सर आम्ही थोडं बाहेर जाऊन. ऑफकोर्स. थँक्यू थँक्यू. शत्रूचा वास. लढाईच्या दिवसात येतो तसाच आहे हा वास. मागच्या युद्धात फक्त 3 सैनिक घेऊन शत्रूच्या चौकीवर हल्ला केला होता. त्यावेळेला सुद्धा असाच वास येत होता. शत्रूचा वास. इथं तर काही लढाई चालू नाहीये. इथे तर काही युद्ध नाहीये. समोर कोणी शत्रूही नाहीये. इथे काय येतोय हा वास? इथे काय येतोय? धोक्याचा वास. शत्रूचा वास. अरे आता रामचंद्रला कुणीही वाचू शकत नाही. त्याला फाशी होणारच. हा कॅप्टन राय सरकारी वकील सरकारच्या बाजूचा आहे. मग त्यानं रामचंद्रला गोळी झाडल्याचं कबूल करायला का सांगितलं? ऑफिसर नेहमी ऑफिसरचीच बाजू घेणार ना. बरोबर आहे. शिपायाला कोण विचारतंय? अरे तो कर्नल सूरज सिंहला सुद्धा घाबरत नाही आणि सुभेदाराला तसा अलगद जात पकडला. अरे सगळं नाटक होतं ते. रामचंद्रला फाशी पासून वाचवण्याचा एकच मार्ग होता तो. कॅप्टन रायने आधी दाखवला आणि मग स्वतःच बंद केला. हे न्यायाच्या लढाईचं नाटक दाखवून आपल्याला मूर्ख बनवतायत ते. हा आत्म्याचा शोध म्हणजे काय? आणि कायद्याच्या लढाईत हा आत्मा आला कुठून? हा बंगाली कॅप्टन म्हणजे झाडीत लपून बसलेला चित्ता आहे चित्ता. आणि चित्त्याला कुणीही मित्र नसतात. कुठल्याही परिस्थितीत सावजाची शिकार तो करतोच. बंगाली कॅप्टन म्हणजे चित्ता आणि रामचंद्र शिकार. Gentlemen, please be seated. Yes, proceed. Yes, Major Puri, call your next witness. सर या खटल्याचे माझे दुसरे साक्षीदार आहेत या रेजिमेंटचे कॅप्टन B.D. कपूर. कॅप्टन B.D. कपूर.
ईश्वर साक्ष खरं बोलेल, खोटं बोलणार नाही. कॅप्टन कपूर, तुम्ही कधी रामचंद्रवर ऍक्शन घेतली? ह्याच्यावर नाही, नाही बा, कधीच नाही. पण रामचंद्रने तुमच्याबद्दल कधी कुणाकडे तक्रार केलेली आहे? यांनी नाही, कधीच नाही. अच्छा, रामचंद्रने त्या रात्री तुम्हाला थांबायला सांगितलं, काही विचारलं? त्यांनी काहीही न विचारता गोळ्या चालवल्या. थँक्यू, थँक्यू सर. दॅट्स ऑल सर. मला आणखी काहीही विचारायचं नाही. ओके. कॅप्टन रॉय, तुम्ही साक्षीदाराला प्रश्न विचारू शकता. मला आता कॅप्टन कपूरला काहीही विचारायचं नाही, पण त्याला पुन्हा साक्षीला बोलवण्याची मी कोर्टाला विनंती करतो. ओके. मेजर पुरी, सर. कॉल युअर नेक्स्ट विटनेस. सर, या खटल्याचे माझे तिसरे साक्षीदार आहेत या रेजिमेंटचे डॉक्टर गुप्ता. डॉक्टर गुप्ता. ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. डॉक्टर गुप्ता, येस. हा खून झाला त्या रात्री आपण कुठे होतो? मी कॅप्टन वर्मा आणि कॅप्टन कपूर यांच्या मोटरसायकल मागून येत होतो. मी माझी स्कूटर क्वार्टर्स कडे वळवणार एवढ्यात गोळी झाडल्याचा आवाज आला. मी लगेच स्कूटर घटनास्थळाकडे वळवलं. तुम्ही तिथं काय पाहिलं? कॅप्टन वर्मा जमिनीवर पडलेले होते. मी त्यांची नाडी पाहिली, ती बंद पडलेली होती. गोळी त्यांच्या मानेत घुसल्यामुळे त्यांना मृत्यू आला होता. जवळच कॅप्टन कपूर बेशुद्ध पडलेले होते. त्यांच्या खांद्यातून रक्त वाहत होतं आणि नाडी बंद चालत होती. मी लगेच माझा शर्ट फाडला आणि त्यांना पट्टी बांधली, नाहीतर रक्तस्त्राव होऊन त्यांना मृत्यू. त्यावेळेला रामचंद्र कुठे होता? रामचंद्रला 5-6 जवानांनी कसबस धरून ठेवलं होतं. तो सारखी सुटण्याची धडपड करत होता आणि ओरडत होता, मला सोडा, मी कॅप्टन कपूरचा खून करणार आहे. नंतर हे सगळं होईपर्यंत गार्ड हाऊसच्या सुभेदारांनी मिलिटरी हॉस्पिटलला फोन केला. 5 मिनिटात अँब्युलन्स आली. आम्ही कॅप्टन कपूरना अँब्युलन्स मध्ये झोपवलं. मीही बसलो. झोपवताना त्यांच्या खांद्यावरची पट्टी सरकली आणि पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला. मग मी पुन्हा पट्टी बांधली. सर्जन कर्नल जोशी तिथे आलेलेच होते. ते मला म्हणाले, डॉक्टर गुप्ता, तुम्ही पट्टी बांधली नसतीत ना
तर कॅप्टन कपूरना रक्तस्त्राव होऊन मृत्यू आला असता. त्यांचं ऑपरेशन लगेचच करण्यात आलं होतं का? नाही, मग? आधी त्यांना रक्त दिले. लकीली त्यांचा आणि माझा ब्लड ग्रुप एकच होता. मी माझ्या रक्तानं कॅप्टन कपूरचे प्राण वाचवले. नंतर ऑपरेशन झालं. गोळी 1 इंच जरी खाली लागली असती ना तर हृदयात शिरली असती. अहो नशीब त्यांचं, म्हणून रामचंद्रचा नेम चुकला. नंतर ऑपरेशन झालं. कर्नल जोशींनी माझं नाव आर्मी हेडक्वार्टर्सला प्रमोशनसाठी रेकमेंड केलं. फॉर रायझिंग टू द ऑकेजन ॲट वन्स अँड सेव्हिंग द लाईफ ऑफ अ ब्रदर ऑफिसर. थँक्यू थँक्यू डॉक्टर. दॅट्स ऑल सर. मला आणखी काहीही विचारायचं नाही. Captain Roy, your witness. कॅप्टन गुप्ता, आपण डॉक्टरची परीक्षा कुठून दिली? आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे. आय एम अ गोल्ड मेडलिस्ट. हो, ग्रेट ग्रेट, कंग्रॅट्स. त्या रात्री रामचंद्र जे काही ओरडला ते तुम्ही तुमच्या कानाने ऐकलं? ऑफ कोर्स, आय हर्ड विथ माय ओन इयर्स. पण त्या रात्री तो असं का ओरडला? त्याला वेड वगैरे लागलं होतं? कॅप्टन रॉय, वेड लागणं आणि रागाने वेडापिसा होणं यात फरक आहे. रामचंद्र हा रागाने वेडापिसा झाला. डोंट बी मिस्टेकन दॅट यू कॅन ट्रॅप मी. आय एम नॉट सुभेदार बलवान सिंग. हो, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. अभिनंदन. खरं म्हणजे माझ्याऐवजी तुम्हीच इथं वकील म्हणून उभं राहायला पाहिजे होतं, नाही का? कॅप्टन गुप्ता, येस. रामचंद्रला 5 महिन्यापूर्वी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये का ऍडमिट केलं होतं? हा, त्याला टायफॉइड झाला होता. मीच त्याला हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. त्याला टायफॉइड झाला हे तुम्हाला कसं कळलं? त्याचे रिपोर्ट्स तुम्ही पाहिले होते का? नाही. त्या दिवशी आमच्या रेजिमेंटची एअरफोर्स वाल्यांबरोबर हॉकीची मॅच होती. बरोबर 4 वाजता मॅच सुरू झाली आणि 10व्या मिनिटाला रामचंद्र मैदानातच बेशुद्ध पडला. किती ताप होता? 104. मी लगेच ॲम्ब्युलन्स मागवली. मिलिटरी हॉस्पिटलला फोन केला. मी टायफॉइड असं लिहून दिलं होतं. अँड लेट मी टेल यू कॅप्टन राय, दॅट हॉस्पिटलमध्ये जेव्हा टेस्ट केली गेली त्यात माझं निदान अचूक ठरलं. ओ, दॅट्स ग्रेट. आपलं निदान चूक कसं ठरणार? आपण गोल्ड मेडलिस्ट ना, आपण ग्रेट डॉक्टर आहात. मॅच सुरू झाली 4 वाजता, नाही? राईट. आणि 10 मिनिटांनी रामचंद्र बेशुद्ध पडला. 10 मिनिटात 104 डिग्री ताप चढू शकतो? नाही, टायफॉइड असा एकदम चढत नाही. बहुतेक रामचंद्रला मॅचच्या आधीपासूनच ताप असा. ते तुम्हाला माहिती नव्हतं? अहो, कसं कळणार? खेळाडूला मॅच सुरू होण्यापूर्वी थर्मामीटर नाही लावून पाहत. आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार. थांबा कॅप्टन गुप्ता, थांबा. हो, आय एम सॉरी. मला वाटलं संपलं. नाही सर, मला आणखीन काही विचारायचं. ओके. मॅचच्या दिवशी रामचंद्रला सिक रिपोर्टिंग साठी तुमच्याकडे किती वाजता आहे? सिक रिपोर्टची वेळ 9 वाजताची. नाही, मी रिपोर्टिंगची वेळ नाही विचारली. हवलदार राजसिंह आणि 2 जवान रामचंद्रला तुमच्याकडे ज्या वेळेस घेऊन आले, म्हणजे त्यांच्या हातात घड्याळ होती, त्यावेळेला किती वाजले? सॉरी, मला वेळ आठवत नाही. तुम्हाला हवं असल्यास हवलदार राजसिंहला साक्षीला बोलावतो.
म्हणजे तो तुम्हाला आठवण करून देईल की मॅच पूर्वी आणलं होतं की मॅच नंतर. उत्तर द्या कॅप्टन गुप्ता. डोंट बी डम. चला हा प्रश्न आपण सोडून देऊ, कारण रिपोर्टिंग साठी तुमच्याकडे जर कोणाला आणलं तर तुम्ही आपलं घड्याळ पाहिलंच पाहिजे असा काही नियम नाही. पण रामचंद्राला तुमच्याकडे जेव्हा रिपोर्टिंग साठी आणलं होतं त्यावेळेस तुमच्या जवळ कोण बसलं? कॅप्टन उत्तर द्या. कॅप्टन कपूर. तुम्ही रामचंद्रला थर्मामीटर लावलं होतं का? थर्मामीटर. कॅप्टन गुप्ता, तुम्ही गप्प बसलात म्हणून तुमची काय सुटका होणार नाहीये. तुमच्यावर आर्मी ऍक्ट 39 प्रमाणे खटला भरण्यात येईल. तुम्ही अधिकाऱ्यांसारखं वर्तन करा, त्यांना साजेसं वागा. इज इट क्लिअर टू यू? सर, जानी नेहमीच आजारी असल्याचं नाटक करतात म्हणून मी थर्मामीटर नाही लावलं. हे जानी कोण? सर, जवानांना जानी म्हणतात. तुम्ही मला सर का म्हणता? हं? माझा सुद्धा हुद्दा कॅप्टनचाच आहे. अहो, पारतंत्र्याच्या काळात हे इंग्लिश अधिकारी हिंदी जवानांना जानी म्हणून हाक मारत असत. आता जानी हा शब्द शिवी होता हे तर तुम्हाला माहिती असेल नाही का? चला जाऊ द्या. तुम्हाला जवानांच्या ऐवजी जानी म्हणून बोलणं आवडत असेल तर अडवणारा मी कोण? तर थर्मामीटर लावल्याशिवाय, नाडी बघितल्याशिवाय तुम्हाला कळलं की जानी रामचंद्र खोटं बोलतो. वा, तुम्ही डॉक्टर नाही, देव आहात. देव, साक्षात भगवान. मी नाडी बघितलेली नाही, मी थर्मामीटर लावलेला नाही. कॅप्टन कपूर मला म्हणाले की तो आजारी असल्याचं नाटक करतोय, त्याला काही झालेलं नाहीये. अरे डॉक्टर, तुम्ही आहात का कॅप्टन कपूर? अहो, कॅप्टन कपूरनं शिवी देऊन सांगितलं, तेही इंग्रजीमध्ये. हवालदार राजसिंह तिथं होते त्यावेळेला, त्याला तेवढं इंग्रजी येतं. काय म्हणाले कॅप्टन कपूर? He said, "This bastard is shamming. Nothing is wrong with him." म्हणजे हा हरामखोर आजारी असल्याचं नाटक करतोय हे त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही ते ऐकलं. ग्रेट, ग्रेट. गोल्ड मेडलिस्ट ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला सुवर्ण पदक मिळालंय, म्हणजे तुम्ही सर्वश्रेष्ठ डॉक्टर आहात. मग तुम्ही कॅप्टन कपूरचं ऐकू नये हे सांगणारा मी कोण? जानी नेहमी आजारीपणाचं नाटक करतात हे कॅप्टन कपूरनं तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही ते ऐकलं. थँक्स कॅप्टन डॉक्टर गुप्ता. आता माझं संपलं बरं का? कॅप्टन गुप्ता, तुमच्या जागेवर जाऊन बसा. आता तिथं उभं राहून काय करता तुम्ही? प्रश्न संपले. नो, प्रश्न संपलेले नाहीये. यू कम हियर मिस्टर गोल्ड मेडलिस्ट. कम हियर. क्विक. आता उद्यापासून दुसरी नोकरी शोधायला लागा. अंडरस्टँड? And you forget about that bloody citation. सर, आपण चहा इथे घेणार का? ओके, 5 मिनिटाचा ब्रेक.
अरे अधिकाऱ्याला सॅल्यूट करत नाहीस तू? तुला सॅल्यूट करू? योग्य. ठीक आहे, मला तुला मी नंतर बोलून घेईन. कॅप्टन विकास राय, आज संध्याकाळी माझ्या घरी ये ना. कशाला? बसूया. मी दारू पित नाही. दारू पीत नाही. ओके, आपण दुसरी काहीतरी गंमत करू. दुसरी कसली गंमत करणार आहेस? कुणी बाई वगैरे आणलीस का? नाही, तुझी पत्नी तुला बरेच महिने झालं सोडून गेलेली आहे. मग दुसरी कोणी? कसं बोलतोयस यार तू माझ्याशी? आपण दोघही ऑफिसर्स आहोत. जरा प्रेमाने बोल ना. प्रत्येक अपराधी माझा शत्रू आहे. मी अपराध्याबरोबर बोलत नाही आणि त्याच्याबरोबर बसत सुद्धा नाही. अपराधी मी? मलाच गोळी लागली आणि मीच अपराधी? वा, तुला काय वाटलं? तुला काय वाटलं तू माझं काहीही वाकडं करू शकशील? विसर विसर ते. काय रे, एका ऑफिसरने दुसऱ्या ऑफिसरशी कसं बोलायचं असतं हे सुद्धा तुला कळत नाही. कॅप्टन कपूर, अधिकाऱ्यांमधला हा हरामी बंधुभाव विसरा आता. आणि त्यानं खून केलाय हे तर तुम्हाला माहितीच आहे ना. मग घाबरता कशाला? काही प्रश्न स्वतःलाच विचारायचे असतात, दुसऱ्यांना नाही. आणि एक सांगू का, पुन्हा माझ्या वाट्याला जायचं नाही. धमकी द्यायची नाही. धमकी द्यायची नाही. तुझ्यासारखे कितीतरी बघितले तुला बंगाली भाषा येते का? बंगाली? आमच्या बंगाली भाषेत एक म्हण आहे, वाघ ज्या वेळेला झेप घेतो ना त्यावेळेला तो कमीत कमी 7 वेळेला घाव करत असतो. वाघ? अरे कुणाचं कोर्ट मार्शल चाललंय? तो कॅप्टन राय तर सगळ्यांना नागडं करत सुटलाय. नागडं. अरे कोर्ट मार्शल रामचंद्रच चाललंय. बर, पण ज्यांचा आत्मा पापी असतो ना ते लोक स्वतःच्या दृष्टीनं नागडेच असतात. अरे हा आत्मा कुठून आला मध्येच? कोर्टामध्ये पुरावे काम करतात, तिथे आत्म्याचं काय काम? आणि सगळे पुरावे त्या रामचंद्राच्या विरुद्धच आहेत. विकास खरंच आत्म्याचा शोध घेतोय का? का कुठल्या तरी कोपऱ्यात दडून बसलेल्या पापाचा शोध घेतोय तो? साडीमध्ये दबा धरून बसलेला चित्ता आहे तो. तो सारखा सारखा कॅप्टन कपूर भोवती फेऱ्या का मारत असतो कोणास ठाऊक. अरे त्या गार्डनं सुद्धा कॅप्टन कपूरला सॅल्यूट केला नाही. कोणता गार्ड? एक गार्ड बाहेर असतो आणि एक आतमध्ये, आत्म्याच्या समोर सत्याचा पहारेकरी. आणि हा गार्ड खोटेपणाला पळून जायला देत नाही, कधीच नाही. मेजर पुरी, तुमचे पुढचे साक्षीदार बोलवा. सर, माझे पुढचे साक्षीदार आहेत या रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल ब्रजेंद्र रावत. मिस्टर ब्रिजेंद्र रावत. ईश्वर साक्ष खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. सर, रामचंद्रनी कॅप्टन मोहन वर्मा आणि कॅप्टन कपूर यांच्या विरुद्ध आपल्याकडे कधी तक्रार केली होती? नो. पण सर, या दोन्ही अधिकाऱ्यांचं रेकॉर्ड कसं? वेल, एक्सलंट. थँक्यू सर. दॅट्स ऑल सर.
मला आणखी काहीही विचारायचं नाहीये. कॅप्टन रॉय, तुम्ही साक्षीदाराला प्रश्न विचारू शकता. सर, रामचंद्रचं कॅप्टन मोहन वर्मा किंवा कॅप्टन कपूरशी वैर नव्हतं. मग त्यांनी गोळी का झाडली? त्या रात्री तो वेडा. कॅप्टन विकास रॉय, तुम्ही हा प्रश्न विचारू शकत नाही. जर तुम्हाला इन्सॅनिटी प्ली जर घ्यायची असेल तर मात्र काही आहे. मी कधी असं म्हणाल? इन्सॅनिटी प्ली घ्यायची असेल तर तुम्ही घ्या, तुम्ही. मी कशाला? मी घेऊ. येस, इन्सॅनिटी प्ली. सर्टनली. आर यू गॉन मॅड? मेजर माइंड युअर लँग्वेज. तुम्हाला चांगलं माहिती आहे की या कोर्ट मार्शलच्या आधीच रामचंद्रची मेडिकल एक्झामिनेशन झालेली आहे. यू डोंट डिस्टर्ब कॅप्टन राय. नो, टेक युअर सीट. Captain Rai, you can continue. Sir. सर, मग रामचंद्रनं याच दोन अधिकाऱ्यावर गोळी का झाडली? मला माहित नाही. नाही, त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्यावर गोळी का नाही झाडली? आय सेड आय डोंट नो. माहित नाही? तुम्हाला काहीच माहित नाही? आश्चर्य आहे सर. अभिनंदन सर, आपण किती निष्पाप जगात जगत आहात. नाही, तुम्हाला काय म्हणायचंय कॅप्टन? तुम्ही माझ्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करतात. नाही सर, मी आपल्यावर कसला आरोप करणार? मी आपल्यावर कसला आरोप करणार? कसला आरोप करणार आपल्याला? समथिंग इज रॉटन इन द स्टेट ऑफ डेन्मार्क. कॅप्टन रॉय, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा का? नाही, मला हॅम्लेट मधलं काहीतरी आठवलं. मला हॅम्लेट मधलं काहीतरी आठवलं. बरं सर, येस, मी रामचंद्रचा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट बघितलाय. त्यावर आपण स्वतःच्या हातानं A+ असं लिहिलेलं आहे. राईट. सर, एवढं काय बघितलं त्या रामचंद्र मध्ये तुम्ही? रामचंद्र हा इमानदार आणि ड्युटीचा पक्का आहे. तो एक आदर्श जवान आहे. कॅप्टन कपूरनं त्याच्याबद्दल कधी तक्रार नोंदवली का तुमच्याकडे? नाही, माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या विरुद्ध आजपर्यंत कोणीही तक्रार नोंदवलेली नाहीये. सर, मार्चच्या 7 तारखेला आपण ज्यावेळेला परेड ग्राउंडवर गेला होता त्यावेळेला तिथं काय चाललं होतं? सिली क्वेश्चन. अहो, दुसरं काय करणार? परेड चालली होती. नाही सर, मी प्रश्नच चुकीचा विचारला नाही का? नाही, पण तुम्हाला आठवत नाही सर, कॅप्टन कपूरनं त्या दिवशी रामचंद्रला 100 सॅल्यूट मारण्याची शिक्षा दिली. काय, मी गोल्फ ग्राउंड कडे जात होतो तेव्हा बघितलं तर सगळे जवान सावधान उभे. म्हटलं, हे लोक परेड का करत नाहीये? मग मी जीपमधून उतरलो तेव्हा हा रामचंद्र सॅल्यूट करत होता. तेव्हा एका सुभेदारानं मला येऊन सांगितलं की कॅप्टन कपूरनी त्याला 100 सॅल्यूट मारण्याची शिक्षा केलेली आहे. मग आपण काय केलं सर? काही विचारपूस कशाला? माझ्या अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. कॅप्टन कपूरला असं वाटलं असेल की रामचंद्र नीट सॅल्यूट करत नाही, तर ऑफिसरला शिक्षा देण्याचा पूर्ण अधिकार आहे. नाही सर, आपल्याला आठवत नसेल, पण आपण कॅप्टन कपूरला सांगितलं की रामचंद्रच्या प्रत्येक सॅल्यूटला उत्तरादाखल सॅल्यूट करायचं. नाही का कॅप्टन, तुम्हाला कदाचित माहित नसावं, जेव्हा एखादा अधिकारी पूर्ण युनिफॉर्म मध्ये असतो तेव्हा सॅल्यूटचं उत्तर हे सॅल्यूट. मला कसं माहिती?
म्हणजे कायदे विभागात काम करणाऱ्या माझ्यासारख्याला सेनेच्या या शानदार परंपरेची कशी माहिती असणार सर? नाही बरं सर, आपण रामचंद्रला 2 लिटर दूध आणि बदाम याचा जादा खुराक सुरू केला होता का बरं? राईट, युअर राईट. काय आमच्या रेजिमेंटचा रेझिंग डे होता. रामचंद्रनं 5000 मीटरची शर्यत जिंकली होती. त्याचं टायमिंग बघून मला खूप आश्चर्य वाटलं. या खेपेस सेनेच्या रेकॉर्डच्या टायमिंग पेक्षा त्याचं टायमिंग फक्त 20 सेकंदांनी जास्त. हा, पण हे रेकॉर्ड तो मोडू शकेल याची मला पूर्ण खात्री होती. परमिटेड मी त्याला ज्यादा खुराक द्यायची परवानगी दिली. हो, अभिनंदन अभिनंदन. नाही, आपली सारखी रत्न पारखी नजर किती अधिकाऱ्यांकडे असते. थँक्यू. मग आपला विश्वास सार्थ केला का रामचंद्र? ऑफकोर्स, ऑफकोर्स. त्यानं ती 5000 मीटरची शर्यत जिंकली. या खेपेस सेनेच्या रेकॉर्डच्या टायमिंग मध्ये आणि त्याच्या टायमिंग मध्ये फक्त 5 सेकंदांचा फरक. म्हणजे त्यानं सेनेचं रेकॉर्ड तोडलं. व्हॉट यू टॉक कॅप्टन? अहो, सेनेचं काय, पूर्ण आशिया खंडाचा रेकॉर्ड तो मोडू शकला असता. पण त्याआधी ही घटना घडली. आशियाई खेळांमध्ये 1 गोल्ड मेडल नक्कीच आणू शकला असता माझ्या रेजिमेंटचा माझा रामचंद्र. आशिया खंडातला सगळ्यात वेगवान धावपटू माझा रामचंद्र. बर सर, रामचंद्रच्या आधी 5000 मीटरचा चॅम्पियन कोण होता? या प्रश्नाचा काय संबंध आहे कॅप्टन? कर्नल रावत सर, हे बघा, तुम्ही वकिलांशी वाद घालू नका. त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्या. रामचंद्रच्या आधी कॅप्टन कपूर चॅम्पियन होते. मग कॅप्टन कपूर का हरले? कॅप्टन, अहो मला काय माहित? कॅप्टन, तुम्ही कधी कधी मूर्खासारखे प्रश्न विचारता. सर, आपण उगाच रागावला. या प्रश्नाचं उत्तर फार सोपं आहे सर. अहो, प्रत्येक विजयाच्या पाठीमाग एक पराभव उभा असतो. कॅप्टन कपूर हरले कारण रामचंद्र अधिक वेगानं धावला. सर, कॅप्टन रॉय यांना असले हे फालतू प्रश्न विचारू देऊ नका. शर्यतीत कोण हरलं आणि कोण जिंकलं याचा या कोर्ट मार्शलशी काय संबंध आहे? संबंध आहे मेजर पुरी, संबंध आहे. हे तुम्हालाही माहिती आणि इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती की याचा याच्याशी संबंध आहे, पण ते कुणीही मान्य करायला तयार नाही. का कोण जाणे माझ्या प्रश्नाचा तुम्हाला त्रास का होतो? तुम्ही कशाला घाबरता? कशाला घाबरता? कदाचित असं तर नाही ना की सत्य तुमच्या आत्म्याचा दरवाजा ठोठावतंय? कॅप्टन राज, तुम्ही फारच आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या गोष्टी करताय. कोणत्या देवाची पूजा करता? काली, रक्त पिणारी महाकाली. जो पापी असेल त्याचं रक्त पिणारी काली, सहस्त्र हातांची काली. सर, कॅप्टन कपूर की पत्नी कहाँ है आजकल? व्हॉट? आता मला काय विचारताय? कॅप्टन कपूरला विचारा ना. कॅप्टन रॉय, तुम्ही कोणाच्याही वैयक्तिक आणि घरगुती गोष्टींवरती प्रश्न विचारू नका आणि कुणाला बदनाम करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. व्हॉट नॉनसेन्स! कशी होईल बदनामी? त्या इथे काही कोणी पत्रकार आलेलं नाहीये. सगळं काही इन कॅमेरा चाललंय. बघा, आणि आर्मी मध्ये कोणालाही खाजगी आयुष्य एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असतं. कुणाकडे जर कोणी परदेशी पाहुणा आला तर सीओ ला सूचना द्यावी लागते की नाही? किंवा कुणी एखादा जास्त दारू प्याला तर त्याला सीओ समोर उभा करता की नाही? रिमेंबर, आर्मी मध्ये व्यक्तिगत आणि खाजगी आयुष्य कोणालाही नसतं. कॅप्टन राय, कंटिन्यू. श्रीमती कपूर आपल्या पतीबरोबर का राहत नाहीत? कॅप्टन रॉय, हा प्रश्न यांना का विचारला जातो? सर,
सीओ रेजिमेंटच्या परिवाराचा पिता असतो, पिता. आणि परिवारात घडलेली कुठलीही घटना खासगी नसते. सर, आपल्याला आठवत नसेल पण श्रीमती कपूर ही घटना घडण्याच्या 1 महिना आधी आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला भेटायला आल्या होत्या. काय तक्रार केली होती त्यांनी तुमच्याकडं सर? ती मला 1 महिना आधी या घटनेच्या अगोदर भेटली. हे तुम्हाला कसं माहित? तुम्ही काय देव आहात का कॅप्टन? देव? सत्य जाणण्यासाठी देव असण्याची गरज आहे, ती फक्त थोड्याशा प्रामाणिकपणाची. श्रीमती कपूर आजकाल दिल्लीत आहेत, आपल्या आई वडिलांबरोबर राहतात. मी त्यांना दिल्लीला भेटून आलेलो आहे. त्यांनी जे तुम्हाला पत्र दिलं होतं त्या पत्राची कॉपी मला त्यांनी दिलेली आहे. काय लिहिलंय त्या पत्रात? सर, कॅप्टन रॉय चिखलफेक करतायत, त्यांना थांबवा सर. हे कोर्ट मार्शल श्रीमती कपूर साठी नसून रामचंद्रने खून केला त्यासाठी चालवलं जातं. कॅप्टन राय, या कोर्ट मार्शलशी संबंधित असे जे प्रश्न आहेत तेवढेच फक्त विचारा. मेजर पुरी, आता खाली बसा. मध्ये मध्ये प्रश्न मी आता सीओ साहेबांना काही विचारणार नाही सर. पण श्रीमती कपूरनं जे पत्र सीओ साहेबांकडे दिलं होतं त्या पत्रात काय लिहिले ते मी आता सांगणार आहे सर. रात्री ज्या वेळेला कॅप्टन कपूर मेस मधून घरी आले त्यावेळेला ते दारू प्याले होते. ही वॉज डेड ड्रंक. ते ज्या वेळेला आपल्या पत्नी जवळ गेले त्यावेळेला ती उठून उभी राहिली आणि म्हणाली की मला स्पर्श करू नका, तुम्ही दारू प्यालेले आहात, तुम्ही नशेत आहात. त्यांनी आपल्या पत्नीचा गाऊन फाडला आणि ओरडले की तुझ्याजवळ झोपण्याचं माझ्याकडे लायसन्स आहे, गुपचूप बिछाण्यावर पड. श्रीमती कपूरनं त्यांना सांगितलं मला स्पर्श तर करून बघा, नाही यावेळेला तुमची तक्रार सीओ साहेबांकडे केली तर तू माझ्या जिंदगीवर. कॅप्टन कपूर इतक्या नशेत होते ते ओरडले, तू माझी तक्रार सीओ कडे करणार? तो तुझा यार आहे, तुझा बाप आहे. आणि जोरात त्यांनी थप्पड मारली आपल्या पत्नीला. इतक्या नशेत होते की त्यांनी नंतर टेबलचा आशपॉट घेऊन तिच्या डोक्यावर मारला, तिचा कान फाटला, ती बेशुद्ध पडली. कॅप्टन कपूरला याची शुद्ध नव्हती, तिला एवढी मोठी जखम होऊन सुद्धा. यू हॅव क्रॉस एव्हरी लिमिट कॅप्टन. त्या रात्री त्या खोलीमध्ये काय तुम्ही होता काय? तुम्हाला काय माहिती तिथे काय घडलं ते? मी तिथे नव्हतो, पण ही घटना बघणारा एक जण तिथे होता. कोण? रामचंद्र. तो त्यावेळेला कॅप्टन कपूरकडे ऑर्डरली होता. त्यांना श्रीमती कपूरनं हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. मी खोटं बोलेन, रामचंद्र खोटं बोलत असेल, पण हे पत्र तर खोटं बोलू शकत नाही ना. जे श्रीमती कपूरनं सीओ साहेबांना दिलं होतं त्याची ही फोटो प्रत आहे. त्या स्पष्ट लिहिलंय, स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्याच्यात. आणि श्रीमती कपूरनं डायव्होर्ससाठी केस सुद्धा टाकलेली आहे. त्याच्यात सुद्धा वर्णन केलेले की पशुसारखं वर्तन ही त्या डायव्होर्सची फाईल्स. मला आता सांगण्यात आलं की पाय घसरल्यानं त्यांच्या डोक्याला जखम झालेली आहे. असंच असतं सर, असंच असतं. पाय नेहमी पत्नीचाच घसरतो, पतीचा कधीच नाही. घरातील आग देखील मोठी शहाणी असते, ती सुनेला जाळते, मुलीला नाही.
सर, श्रीमती कपूरनं हॉस्पिटलच्या सीओना देखील स्टेटमेंट दिलेलं आहे. ते सुद्धा ही केस पोलिसात देणार होते, पण काही अधिकाऱ्यांना बंधुप्रेम दाखवलं आणि त्यांनी हॉस्पिटलच्या सीओची समजूत काढली. ते म्हणाले जर ही केस पोलिसात दिली तर आर्मीची फार मोठी बदनामी होणार आहे. पण श्रीमती कपूर एक लढवय्या स्त्री आहे. तिनं आणखीन अन्याय सहन करायला नकार दिला आणि कोर्टात डायव्होर्ससाठी केस टाकलेली आहे. त्याच्यात सुद्धा लिहिलेलं आहे पशुसारखं वर्तन म्हणून. तुम्ही हॉस्पिटलच्या सीओना किंवा त्या अधिकाऱ्यांना साक्षीला बोलावू शकता सर. तू नक्षलवादी आहे. तुला मोठा भाऊ सुद्धा नक्षलवादीच होता. पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेलाय तो. तुझ्या रक्तात सुद्धा तीच बंडखोरी आहे. तर आर्मीला बदनाम करतोयस तू. Bloody Naxalite! You belong to the family of murderers! तू तर Captain! see you! खाली बसा. Sit down, I say. खाली बस. बोलणार आहे. Guards! You bloody Naxalite! I'll kill you! आपण बसा. माझ्या अंगाला हात लावायचा नाही. Hey! Don't try to touch me! Hey, boss! रिलॅक्स. आपण सगळे बसून घ्या. रावत, you can take your place. ओके जन्मन, हे कोर्ट उद्या सकाळी 9 वाजता परत इथे भरेल.